पुढचा रिपोर्ट बघूयात। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे मेटाकुटीला आलाय। सातत्याने कांद्याचे दर घसरत असताना आता अतिवृष्टीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल होऊ लागलाय। अशातच सरकार याबाबत उपाययोजना करण्याच्या हालचाली करत असल्याचं दिसतंय, पण त्याला फारसं यश येईल की नाही याबाबत साशंकता आहे। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण थांबण्याचं नाव घेत नाहीये। सध्या कांद्याचे दर प्रति क्विंटल 1000 पर्यंत खाली आलेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्या पार्श्वभूमीवर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांदा दराबाबत चर्चा झाली। आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला। हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब 400-500 रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला। या वर्षी 55 लाख टन अधिक कांदा पिकलेला आहे आणि मग एक्सपोर्ट संदर्भात विपणन संदर्भात आपण प्रयत्न केला पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि एक्सपोर्टसाठी जी एक्सपोर्ट सबसिडी मिळते तिला दुप्पट करण्यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली। केंद्र सरकारमधनं त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। एक्सपोर्ट सबसिडी जी आहे आता ती दुप्पट किंवा अधिक झाल्यामुळे एक्सपोर्टला फार मोठी चालना मिळणार आहे आणि आपला हा जो मार्केटमधला जो कांदा आहे हा आता जगाच्या अनेक देशांमध्ये जाईल। कांद्याच्या घसरत्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पथक लासलगावमध्ये पोहोचलं। व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत केंद्रीय पथकाची महत्वाची बैठक पार पडली। या दरम्यान शेतकऱ्यांकडून महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्यात। याबाबत संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द केला जाणार असून त्यावर काय निर्णय घेणार याकडे कांदा उत्पादकांचे डोळे लागलेत। परदेशी बाजारपेठेत जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा, कांदा निर्यातीसाठी 20% सबसिडी द्यावी, कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळावं, कांद्याचे आयात निर्यात धोरण ठरवताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, कांद्याबाबतचा कोणताही निर्णय एका रात्रीत लागू करू नये। हमारा जो है फार्मर्स वेलफेयर मिनिस्ट्री ऑफ किसान के वेलफेयर के लिए आया है। बाकी जो है इनके जो इश्यूज समस्या बाकी जो कितना प्रोडक्शन हो रहा है, जो कनेक्टिविटी क्या है, किसान की दिक्कत क्या है, सारा मतलब रिपोर्ट करने के लिए हम आए। कांद्याची आवक सुद्धा वाढत आहे। नवीन कांदा सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेली आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून जास्तीत जास्त कांदा निर्यात कशी होईल व मागील काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा तोट्यामध्ये विकला, कमी दराने विकला, त्यांना अनुदान देणं कसं गरजेचं आहे, त्याचबरोबर हमी भाव कसा या कांद्याला मिळाला पाहिजे, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सबसिडी सुद्धा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, अशा वेगवेगळ्या उपाययोजना या कमिटीला आम्ही सांगितलेल्या आहे व लवकरात लवकर केंद्र शासनाने या संदर्भात निर्णय घ्यावा अशी सुद्धा आम्ही विनंती या केंद्रीय कमिटीला केलेली आहे। कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यानं शेतकरी व्यापारी दोघांच्याही अडचणी वाढल्यात। शिवाय बफर स्टॉक मधील तब्बल 20 ते 25% कांदा खराब झाल्याचंही समोर आलंय। त्यामुळे याच मुद्द्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं नाशिकमध्ये मोर्चा काढत सरकारवर हल्लाबोल केला। शरद पवार ज्या वाहनात बसले होते त्या वाहनाच्या समोर पाठीत कांदे ठेवले आणि नेत्यांनी कांद्याच्या माळा घातल्यात। आज कांद्याला किंमत नाही, कांदा निर्यात करा, त्याच्यामध्ये किंमत वाढेल तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली। तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? सातत्याने पवार साहेबांनी कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी मदत केलेली आहे। आज कांद्याचा शेतकरी हवाल दिले कारण कांद्याला भाव नाहीये। कांद्याच्या निर्यातीचं धोरण स्वीकारलं पाहिजे आणि आमच्या कांदा उत्पादकाला सुद्धा चांगला भाव मिळालाच पाहिजे, ही सुद्धा या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मागणी। एकीकडे चाळीमध्ये साठवलेला कांदा खराब होत चाललाय, त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय। मात्र कांद्याला प्रति क्विंटल अवघ्या 1000 रुपयांचा दर मिळतोय। परिणामी शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे आता सरकार कोणता ठोस निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांसह सगळ्यांचं लक्ष लागलंय। लासलगावहून रईस शेखसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।